फलंदाजाला कुठल्याही प्रकारचं ताळमेळ या ठिकाणी फलंदाजाला लागलं नाही. अतिशय चांगल्या प्रकारचं नियंत्रण दोन्ही फलंदाजांवर ठेवलेलं आहे महेश सरांनी. पुढचा अतिशय चांगला चेंडू, पुन्हा एकदा बॉल हवेत आहे, फिल्डर खाली आहे आणि पुन्हा एकदा या ठिकाणी अतिशय सोपा झेल ज्याला म्हणतो आपण, लॉलीपॉप, तो मिस झालेला आहे. थोडंसं अपसेट या ठिकाणी बॉलर आहेत. दोन संधी एकाच ओव्हरमध्ये, दोन वेगवेगळे फलंदाज बाद करण्याची संधी होती. कोल्हापूर संघाची जी फिल्डिंग आहे, क्षेत्ररक्षण आहे, थोडंसं शोल्डर डाऊन झाल्यासारखं वाटत आहे. दोन महत्वपूर्ण संधी या ठिकाणी गमावलेल्या आहेत आणि यावेळी मात्र फलंदाज हवी होताना दिसतोय गोलंदाजावर. 4 धावा या ठिकाणी सुनील सरांनी केलेल्या आहेत. गोलंदाजी ही तितकी ताकदीची होती आहे. पुन्हा पुन्हा यॉर्कर टप्प्यावर गोलंदाजी केली जाते आणि या षटकातला हा शेवटचा चेंडू, या षटकातला हा शेवटचा चेंडू. महेश सर पुन्हा एकदा तयार आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा बदल, पंचांकडून क्षेत्ररक्षण लावण्याच्या लवकरात लवकर लावण्याच्या सूचना येत आहेत. बघूया या चेंडूवर काय होतंय. आणि बदललेल्या क्षेत्ररक्षणानुसार अतिशय चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. 1 धाव या ठिकाणी मिळालेली आहे आणि दुसरी धाव या ठिकाणी अक्षरशः चोरलेली आहे आणि ओव्हर थ्रो ची पुन्हा 1 रन. अतिशय चपळ दोन्ही फलंदाज या ठिकाणी दिसत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट आपण ज्याला म्हणतो, ती अतिशय चांगली या सिंधुदुर्ग संघाची दिसते. दोन्ही फलंदाज अतिशय चुस्त, तंदुरुस्त आणि पहिलं षटक संपलेलं आहे. पंच पंच म्हणून या ठिकाणी विजय मिस्त्री सर आहेत. अतिशय अनुभवी क्रिकेटर या ठिकाणी विजय मिस्त्री सर. सर्व क्रिकेटचे नियम या ठिकाणी त्यांना माहीत आहेत आणि ओव्हर संपलेले असं या ठिकाणी अंपायरने सांगितलेलं आहे. जास्त चर्चा करू नका कृपया, जरा गतिमान खेळ करायचा या ठिकाणी. सिंधुदुर्ग संघाला सूचना आहे, विनंती आहे. सर धावा किती विजय सर? 3 धावा. 10 धावा. पहिलं षटक संपलेलं आहे. 10 धावा या ठिकाणी स्कोअर बोर्डवर लागलेल्या आहेत. पहिलं षटक हे अतिशय मनोरंजक म्हणावं लागेल. 2 वेळा जे आता स्ट्राईकला फलंदाज आहेत सुनील सर, त्या सुनील सरांनी नाशिक विरुद्ध झालेल्या सामन्यामध्ये 62 धावा केल्या होत्या आणि आता ते सुनील सर या ठिकाणी आपल्याला स्ट्राईकला दिसत आहेत आणि गोलंदाज म्हणून या ठिकाणी आहेत फयाज सर. पहिलं षटक कधी फलंदाजांकडे कधी गोलंदाजाकडे असं झुकत होतं, परंतु क्षेत्ररक्षणाची तेवढी साथ मिळाली नाही, अन्यथा 2 विकेट या ठिकाणी स्कोअरबोर्डवर दिसल्या असत्या. फयाज सर आपला पहिला बॉल टाकताना या ठिकाणी दिसत आहेत. अतिशय छान टोलवलेला आहे. 2 क्षेत्ररक्षक मागे बॉलच्या धावत आहेत. 2 धावा अतिशय शांतपणे धावून काढलेल्या आहेत. रनिंग बिटवीन द विकेट सिंधुदुर्ग संघाची अतिशय चांगली आहे. ज्या ठिकाणी 1 धाव व्हायला पाहिजे त्या ठिकाणी 2 धावा या ठिकाणी धावून काढल्या जात आहेत. हा जो आहे फिटनेस आहे, एवढ्या उन्हामध्ये 2-3 धावा धावून काढणं खरंच या ठिकाणी कस लागतो. अतिशय ऊन आहे, गरमी आहे आणि या एवढ्या उन्हामध्ये उष्णतेमध्ये 2 आणि 3 धावा खरंच अतिशय चांगला फिटनेस म्हणावा लागेल दोन्ही फलंदाजाचा. अतिशय चांगला सुरेख चेंडू मात्र थोडासा बाहेर पडलेला आहे आणि पंच विजय सर यांनी त्याला स्क्वेअर घोषित केलेला आहे. वाईट चेंडू आणि वाईटच्या स्वरूपात संघाची धावसंख्या वाढून होते ती 13 रन. फयाज सर पुन्हा बॉलिंग मार्कवर येत आहेत. या ठिकाणी दोन्ही फलंदाज अतिशय स्फोटक फलंदाजी करण्यासाठी ओळखले जातात.
स्कोअर कार्डवर बघितल्याप्रमाणे मागच्याच मॅचमध्ये झालेल्या 62 रन काढून मॅन ऑफ द मॅच मिळवलेला फलंदाज या ठिकाणी स्ट्राईकला आहे सुनील. पुन्हा एकदा हवेमध्ये उच भिरकावलेला चेंडू या वेळी मात्र अतिशय चांगला झेल आणि फयाज सरांनी या ठिकाणी सिंधुदुर्ग संघाला एक हादरा दिलेला आहे. आणि जो मागच्या वेळेचा जो स्फोटक फलंदाज होता 62 धावांची खेळी करणारा फलंदाज होता सुनील सर यांना मात्र स्वस्तात यावेळी या पवेलियनमध्ये परत यावं लागतं आहे. फयाज सरांचं त्यांच्या सगळ्या टीमचं या ठिकाणी कौतुक. अतिशय चांगली गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी सुधारणा असं म्हणावं लागेल, कारण की पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं की पहिलं षटकही अतिशय उत्कृष्ट होतं. 2 वेळा विकेटचा चान्स होता, रनआउटचा होता, कॅचचा होता, दोन्ही वेळी मिस आउट झालेला आहे. आणि सुनील सर मात्र या ठिकाणी निराश होऊन परत येत आहेत. या ठिकाणी स्कोरर नागले सर अतिशय अपडेट सगळ्या संघाची सगळी अपडेट या ठिकाणी व्यवस्थित देत आहेत. नवीन बॅट्समन महेश राठोड सर या ठिकाणी मैदानामध्ये गेलेले आहे स्ट्राईकला. फयाज सर उंच गोलंदाज मीडियम फास्टर आणि राठोड सर या ठिकाणी स्ट्राईकला आहेत. डॉट बॉल अतिशय चांगली गोलंदाजी या ठिकाणी फयाज सरांकडून होते आणि या गोलंदाजीमुळे थोडंसं आत्मबल म्हणावं लागेल ते वाढलेलं आहे कोल्हापूर संघाचं. कारण की पहिल्या षटकामध्ये थोडंसं डाऊन शोल्डर आपण ज्याला म्हणतो की थोडंसं बॉडी लँग्वेज त्यांची डाऊन झाली होती, पण पुन्हा एकदा चांगला कमबॅक फयाज सरांनी टीमला करून दिलेला आहे. उत्कृष्ट चेंडू, पुन्हा डॉट बॉल आणि एक चांगल्या प्रकारचं कमबॅक या ठिकाणी करताना दिसतो तो कोल्हापूर संघ. छत्रपती शाहू महाराजांच्या भूमीतून छत्रपती शिवरायांच्या भूमीत आलेला हा संघ आहे. अतिशय चांगली गोलंदाजी या ठिकाणी फयाज सरांकडून होताना दिसते. सिंगल डायरेक्ट हिट या ठिकाणी मात्र झालेला आहे. बघूया काय. आणि पंच विजय सरांनी या ठिकाणी या फलंदाजाला धावचित घोषित केलेला आहे. आउट झालेला फलंदाज महेश राठोड सर शून्यावर या ठिकाणी बाद झालेले आहेत. कुठल्याही प्रकारचं खातं त्यांना खोलता आलं नाही, ज्याला आपण गोल्डन डक म्हणतो. 0 धावसंख्या करून महेश राठोड सर नाराज होऊन डायरेक्ट हिट क्षेत्ररक्षकाकडून लागेल असं त्यांना वाटलं नसावं कदाचित, त्याच्यामुळं स्लो रनिंग आपल्याला थोडीशी कुठेतरी वाटली. अगोदरचे जे 2 फलंदाज होते त्याच्यामध्ये आपण बघितलं की रनिंग बिटवीन द विकेट होती ती अतिशय चांगली होती. दोन्ही फलंदाज वेगाने धावत होते. या ठिकाणी थोडीशी लेझी रनिंग म्हणावी लागेल आणि त्याचं पनिशमेंट म्हणून विकेट या ठिकाणी गमवावं लागलेली आहे. यानंतरचा फलंदाज आहे देवरकर सर सिंधुदुर्ग संघाकडून फलंदाजी करण्यासाठी आणि संघाचं धावफलक वाढवण्यासाठी त्यांच्यावर जबाबदारी आहे. फार आणखीन म्हणावा असा स्कोर या ठिकाणी स्कोअर बोर्डवर लागलेला नाही. फयाज सरांनी अतिशय चांगला कमबॅक कोल्हापूर संघाला करून दिलेला आहे. पुन्हा एकदा हवेत बॉलरच्या डोक्यावरून नो मॅन्स लँडमध्ये बॉल गेलेला आहे. 1 धाव पळून काढलेली आहे आणि अतिशय चांगलं षटक या ठिकाणी फयाज सरांकडून. 1 विकेट आणि फक्त मला वाटते 4 धावा या षटकात निघलेल्या आहेत. आणि सिंधुदुर्ग संघाची जी सध्याची स्थिती आहे ती 2 ओव्हर संपलेल्या आहेत आणि 14 धावा स्कोअर बोर्डवर लागलेल्या आहेत आणि विकेट गमावलेले आहेत संघाने 2. यानंतरचा पुढचं तिसरं षटक कोल्हापूर संघाकडून घेऊन येत आहेत ते राहुल गावडे सर. तिसरं षटक राहुल गावडे सर आणि या ठिकाणी मला वाटतं
क्षेत्ररक्षण लावलं जाते कोल्हापूर संघाकडून. बीड गावडे सरांचा हा पहिला चेंडू अतिशय छान. कुठल्याही क्षेत्ररक्षकाला कुठल्याही प्रकारची संधी नाही. क्षेत्ररक्षक प्रेक्षक म्हणून बघतोय बॉलकडे आणि गावडे सरांच्या पहिल्याच चेंडूवर एक हल्ला बोल जो म्हणतो आपण तो केलेला आहे सिंधुदुर्ग संघाने. धावसंख्या कमी आहे आणि ती वाढवण्याचा प्रयत्न म्हणून फलंदाजाने एक आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. पहिल्याच बॉलवर षटकार मारून संघाची धावसंख्या 20 पर्यंत पोहोचवलेली आहे. किरण पवार ओपनर बॅट्समन आणखीन टिकून आहेत. पुन्हा एकदा हवेत. क्षेत्ररक्षक धावतोय आणि मला वाटतं एक 8 ते 10 मीटर रन करून युवराज सरांनी अतिशय चांगला कॅच घेतलेला आहे. IPL मध्ये आता आपण बघतो की कुठला क्षेत्ररक्षक किती दूर जाऊन कॅच घेतलंय याचा आपल्याला पूर्ण माहिती मिळत असते. त्याचप्रमाणे अतिशय लॉंग रन करून या ठिकाणी घेतलेला हा कॅच उत्कृष्ट कॅच म्हणावं लागेल. पहिल्या संघातलं जे क्षेत्ररक्षण होतं आणि आत्ताचं जे क्षेत्ररक्षण आहे याच्यामध्ये आपल्याला पूर्णपणे बदल झालेला दिसतोय आणि किरण पवार यांच्या रूपाने हा विकेट पडलेला आहे. किरण पवार एक अतिशय आक्रमक फलंदाज जो की ओपनर बॅट्समन आहेत त्यांची विकेट पडलेली आहे. आणि यानंतरचे बॅट्समन आहेत वैभव मराठे सर. मराठे सरांना आता संपूर्ण जबाबदारी या संघाची पेलावी लागणार आहे त्यांच्या खांद्यावर. पहिल्या बॉलवर 6 मारल्याच्या नंतर दुसऱ्या बॉलवर मात्र बॉलर कमबॅक करताना या ठिकाणी दिसतोय आणि क्षेत्ररक्षकाची त्यांना अतिशय साथ मिळालेली आहे चांगली. युवराज सरांनी अतिशय म्हणजे त्यांचा 100% एफर्ट्स या ठिकाणी या कॅचसाठी दिलेला आहे. म्हणजे बेस्ट कॅच ज्याला आपण म्हणू, या टुर्नामेंटमध्ये जर काही बेस्ट कॅचेस सिलेक्ट केल्या जातील तर त्याच्यामध्ये वन ऑफ द बेस्ट कॅच म्हणून ही कॅच देखील येईल असं मला वाटतंय. कारण की अतिशय लॉंग रन आणि एवढा लॉंग रन करून यशस्वीपणे हा कॅच घेतला आणि संघाला एका भक्कम स्थितीमध्ये पोहोचण्यासाठी मदत केलेली आहे. गावडे सरांचा पुढचा चेंडू स्वतः फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवलेला आहे. डावखुरा फलंदाज मराठे सर या ठिकाणी आहेत, वॉर्मअप करतायत. मागच्या मॅचमध्ये रिटायर्ड झाले होते मराठे सर. बघूया या मॅचमध्ये ते काय संघासाठी योगदान देत आहेत. अतिशय IPL स्टाईल स्ट्रोक, रिषभ पंत स्टाईल स्ट्रोक म्हणावं लागेल. हा स्ट्रोक मारून बॉल टोलवण्याचा प्रयत्न होता परंतु याच्यामध्ये फार यश आलेलं नाही आणि एसटी रक्षक वसीम सर यांनी कुठलीही चूक केली नाही. अतिशय अलगद असा तो बॉल त्यांच्या हातामध्ये त्यांनी झेललेला आहे आणि मराठे सरांना त्यांचं वैयक्तिक कुठलंही खातं न खोलता पॅव्हिलियनमध्ये परत यावं लागतंय. सिंधुदुर्ग संघाची स्थिती मात्र आता बिकट या ठिकाणी होताना आपल्याला दिसते. यानंतरचे फलंदाज जे आहेत ते संजय पाटील सर. 4 बाद 20 अशी अतिशय नाजूक बिकट दयनीय अशी स्थिती या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला सिंधुदुर्ग संघाची. इतका जोरदार कमबॅक कोल्हापूरच्या संघाने केलेला आहे. म्हणजे पहिल्या ओव्हर नंतर टीम मीटिंग घेऊन मला वाटतं काहीतरी कॅप्टननी सूचना दिल्या असाव्या, सगळ्यांना चेअरअप केलं असावं आणि त्याचा एक काहीतरी बेनिफिट दिसतो या ठिकाणी. अतिशय जोशमध्ये सर्व फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि एक धाव पुन्हा एकदा या ठिकाणी झालेली आहे. 21 स्कोर, लॉस ऑफ 4 विकेट. अतिशय चांगली गोलंदाजी या ठिकाणी गावडे सरांकडून झालेली आहे. गावडे सरांचं स्वागत बॅट्समननी पहिल्याच बॉलवर पहिला 6 मारून केलं होतं परंतु गावडे सरांनी सांगितलं यस हा याच्यानंतर माझा कमबॅक असेल आणि यानंतरचे टाकलेले सगळे चेंडू गावडे सरांनी अतिशय उत्कृष्ट, त्यामध्ये 2 विकेट आणि
7 रन या ओव्हरमध्ये गेलेले आहेत फक्त. त्यामध्येही पहिल्या बॉलवर पहिला 6 होता आणि त्यानंतर मात्र एकमेव धाव धावून काढलेली आहे आणि 2 विकेट घेतलेले आहेत या ओव्हरमध्ये. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी. हो, दोन्ही संघाला विनंती आहे, बॅट्समननाही विनंती आहे जास्त मिटिंग घ्यायचे नाहीत. कोल्हापूर संघ सामना स्लो चाललेला आहे, थोडस फास्ट प्ले करायचा आहे. कोल्हापूर संघाला सूचना आहे की आपला जो खेळ आहे तो आपण गतिमान करायचा आहे, स्पीड अप करायचा आहे, गतिमान करा खेळ. स्ट्राईकला आहे ते संजय पाटील सर आणि गुगली बॉल या ठिकाणी टाकलेला आहे. अतिशय उंच पुरा या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, अन्यथा डोक्यावरून बॉल जाण्याची शक्यता होती. तानाजी गिरी सर या ठिकाणी गोलंदाजी करताना आहेत. अतिशय अनुभवी असे गोलंदाज या ठिकाणी दिसत आहेत. स्वतःचा वय वर्ष 54. बघा खेळण्याची जिद्द, आवड आणि चिकाटी काय असते. स्पिरिट, व्हॉट इज अ स्पिरिट. 54 वर्षीय, वय वर्ष 54 आहे गिरी सरांचं आणि अतिशय चांगली गोलंदाजी गिरी सरांकडून. थोडासा अंदाज चुकलेला आहे क्षेत्ररक्षकाचा. अतिशय चांगला झेल घेतला मात्र जो बाउंड्री लाईन आहे त्याला तो पाय टच झाल्यामुळे हा 6. 28 रन झालेले आहेत. मी गिरी सरांबद्दल सांगत होतो. 54 वर्षीय गिरी सर बघा अतिशय चांगली सगळ्या नवतरुणांना. आणि मनोज सरांनी त्यांच्याविषयी सांगितलेले आहे नगर टुर्नामेंटमध्ये 1 ओव्हर 6 बॉल 3 रन पाहिजे होते. नगर इथे 1 ओव्हरमध्ये 6 बॉल 3 रन पाहिजे असताना गिरी सरांनी तो मॅच त्यांच्या बॉलिंगच्या जीवावर सुपर ओव्हरमध्ये कन्वर्ट केला होता. असे हे गिरी सर. आता मात्र लागोपाठ 2 6 त्यांना बसलेले आहेत, परंतु सगळ्यांना एक आपण म्हणू प्रोत्साहन, त्यांच्याकडून स्पिरिट, मोटिवेशन घेण्यासाठी आपण त्यांना एक पाहू शकतो की 54 वर्षीय असून एका 24 वर्षाच्या तरुणासारखा आजही ते या मैदानावर आहेत. त्यांचा जर्सीचा नंबर पण 7 आहे. मला वाटतं धोनी जसं IPL 54 वर्षापर्यंत खेळणार आहे तसं गिरी सर 54व्या वर्षी खेळत आहेत. आणि हॅट्रिक 6. 3 बॉल 3 6 या ठिकाणी गिरी सरांच्या ओव्हरमध्ये. थोडासा धाव फलक आता मात्र हल्लेला आहे या ठिकाणी. किती रन झाले सर? 40 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत त्या सिंधुदुर्ग संघाच्या. याच्यापूर्वी 8 वेळा हॅट्रिक झालेली आहे षटकाराची आणि ही 9वी हॅट्रिक आहे. बॅट्समनचं नाव शीतल देवरकर सरांनी 3 बॉल 3 6 हॅट्रिक केलेली आहे. अभिनंदन सर तुमचं. पुन्हा एकदा टोलवलेलं आहे. यावेळी मात्र क्षेत्ररक्षक मागे आहे. गिरी सरांचा कमबॅक, सिंगल रन या ठिकाणी दिलेला आहे आणि अतिशय चांगला कमबॅक या ठिकाणी केलेला आहे तो गिरी सरांनी. 41 रन, लॉस ऑफ 4 विकेट. अतिशय चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी आणि चांगलं क्षेत्ररक्षक दोन्ही संघ. मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की अतिशय तुल्यबळ असे हे संघ आहेत. या ओव्हरमध्ये 4 सिक्सर. 4 6 या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. चार ओव्हरमध्ये 4 6 आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेले आहेत. गिरी सरांच्या ओव्हरमध्ये थोडंसं महागडं षटक या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागेल. 26 धावा एकाच ओव्हरमध्ये. 4 षटकार आणि 2 सिंगल या ठिकाणी मिळवलेले आहेत आणि सिंधुदुर्ग संघाने थोडासा कमबॅक म्हणावा लागेल तो केलेला आहे. दोन ओव्हर्स 10 मिनिटांमध्ये संपवायचे आहेत. वेळेचं बंधन आहे. कोल्हापूर संघाला सूचना आहे की आपण थोडासा आपला जो गेम आहे तो फास्ट करायचा आहे.
बॉलर्स नाव महेश कांबळे सर या ठिकाणी बॉलिंगसाठी आलेले आहेत आणि महेश कांबळे यांच्या या पहिल्याच चेंडूवर पहिल्याच बॉलवर स्वागत केलेलं आहे बॅट्समनचं विथ 6. कोल्हापूर संघ जो आहे तो क्षेत्ररक्षण करतोय आणि फलंदाजी करतोय तो सिंधुदुर्ग संघ, देवगड सिंधुदुर्ग. दुसरा 6. वेल बॅटिंग. अतिशय स्फोटक मूड मध्ये या ठिकाणी आता मात्र देवकर सर शीतल देवरकर सर यांनी आता मात्र जो पहिल्या 3 ओव्हरची जी कसर होती या 2 ओव्हरमध्ये भरून काढलेली आहे. कुठेतरी मोटिवेशनची आवश्यकता या ठिकाणी मला वाटते बॉलरला हवी आहे. पुन्हा एकदा टोलवलेला अडवलं. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी. गिरी सरांच्या पहिल्याच बॉलवर जर सीमारेषेला पाय लागला नसता जर तरच्या गोष्टी आहेत. आपण बघतो जेव्हा आपण कॅल्क्युलेशन करतो तेव्हा ह्या गोष्टी आपल्याला रिमाइंड होत असतात की पहिल्या बॉलवर जर सीमारेषेला पाय लागला नसता तर हा फलंदाज कदाचित बाद असता. आणि त्या गोष्टीचा बेनिफिट काय घ्यावा तर लगातार 3 6 आणि कंटिन्यू असे 5 6 मारलेले आहेत ते शीतल देवकर सर यांनी. अतिशय चांगली फलंदाजी देवकर सरांची या ठिकाणी आपल्याला दिसते. संघाला एक कुठेतरी नवसंजीवनी, एक चांगला स्कोअर 62 रन 62 रन या ठिकाणी फयाज सरांच्या ओव्हरमध्ये कोल्हापूर संघाने अतिशय चांगला कमबॅक केला होता. परंतु गिरी सर आणि कांबळे सरांच्या ओव्हरमध्ये मात्र थोडंसं सिंधुदुर्ग संघ या ठिकाणी कमबॅक करताना दिसतोय. चांगली गोलंदाजी आहेच परंतु हवेमध्ये चेंडू आणि वन्स अगेन 1 मोर 6 आणि 68 धावा या ठिकाणी 68 रन्स. 5 ओव्हर संपलेले आहेत. महेश कांबळे सर यांचाही ओव्हर पहिल्या 3 षटकामध्ये 21 रन होत्या आणि नंतरच्या 2 षटकामध्ये 4थं आणि 5वं षटक अतिशय 47 धावा या ठिकाणी आलेल्या आहेत. 2 षटकामध्ये जवळपास हाफ सेंचुरी म्हणावं लागेल आपल्याला रन्स. शेवटचा ओव्हर घेऊन आलेत ते युवराज सरांनी मगाशी अतिशय चांगली कॅच घेतली होती बाउंड्री लाईनवर. बॉलर्स नेम युवराज सर, ऐकला देवकर सर आणि अतिशय चांगला कॅच झाला असता. प्रयत्नच केला नाही कुठल्याही प्रकारचा ट्रायच आपण ज्याला म्हणत नाही, थोडासा ट्राय केला असता तर कदाचित विकेट होऊ शकली असती. आणि जर विकेट झाली असती ती तर महत्त्वपूर्ण जो फलंदाज आहे देवकर सर यांची ती विकेट झाली असती. परंतु कुठल्याही प्रकारचा ट्राय या ठिकाणी फिल्डरकडून झाला नाही. मला वाटतं फिल्डरचं लक्ष नसावं. बॉल येईपर्यंत दुसरा चेंडू घेऊन येतात ते युवराज सर. पहिला चेंडू उत्कृष्ट टाकल्याच्या नंतर आता बघूया दुसरा चेंडू आणि वन्स अगेन कातळावर मारलेला आहे. शीतल सरांनी या ठिकाणी पूर्ण चेहरा मोहरा बदलून टाकलाय. कालची मॅच जर बघितली असेल आपण IPL ची 246 रनचं टार्गेट होतं आणि अभिषेक शर्मा असा धो मारत होता जसे की आता देवकर सर मारतायत. संजय सर आणि देवकर सर दोघांनी आता ठरवलेलं आहे की प्रत्येक बॉलवर हिट करायचा. स्कोर काय झाला सर? 76 रन स्कोअर झालेला आहे. अतिशय चांगली फलंदाजी. 3 ओव्हर अतिशय उत्कृष्ट आणि 3 ओव्हरमध्ये पूर्ण
कोल्हापूर संघावर हवी झाला आहे तो सिंधुदुर्ग संघ. कमबॅक कसं करायचा बॅट्समननी, संयम असला पाहिजे आणि चॉईस ऑफ शॉटची चॉईस व्यवस्थित असेल तर काय होऊ शकतं याचं एक उदाहरण आणि आपल्या टीमला अतिशय संकटातून बाहेर काढलेलं आहे देवकर सरांनी. किती 82 रन पहिल्या 3 ओव्हरमध्ये 21 रन होत्या, बरोबर ना सर? 21 रन होत्या पहिल्या 3 ओव्हरमध्ये आणि आत्ता उरलेल्या या 3 षटकांमध्ये आणखीन 3 षटक पूर्ण व्हायचे आहेत. जवळपास 55 ते 56 रन आलेले आहेत. पुढचा चेंडू घेऊन युवराज सर, पुन्हा एकदा अतिशय चांगला शॉट आणि 4 रन. शेवटचा चेंडू 43 रन. देवरकर सर 43 रन आहेत. आता पुन्हा एकदा त्याच फिल्डरकडे पुन्हा एकदा झेल सुटलेला आहे. 2 धावा आणि देवकर सर यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. रनआउट दिलेला आहे. तिसऱ्या धावेला रनआउट दिलेला आहे. रनआउट झालेला आहे. 45 धावा देवकर सर. रिव्ह्यूचा टाइम झालेला आहे सर. टाइम इज ओव्हर नाव. 8 सेकंद तुम्हाला फक्त रिव्ह्यू घेण्यासाठी, 12 सेकंद पण नाहीत. अतिशय चांगली फलंदाजी. बॉल द्यायचा इकडे. कोल्हापूर संघ बॉल फेका इकडे. अतिशय उत्कृष्ट कमबॅक. देवकर सरांनी 43 रनांची स्फोटक फलंदाजी केलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी 5 षटकार आणि 1 चौकार. 13 चेंडूमध्ये 43 धावांची उत्कृष्ट खेळी. 45 धावा ना सर? 43 धावा. धावांची उत्कृष्ट खेळी. 45 धावांची उत्कृष्ट खेळी देवकर सरांनी केलेली आहे आणि आपला संघ अडचणीत असताना संघाला अडचणीतून बाहेर काढलेला आहे आणि एक सन्मानजनक स्कोअर. ए बाबू सायकलवर वरती आहे. बॉल आला रे. बॉल फेक तिकडे. पुढे बॉल गेलाय बघ ना. समोर इकडे. समोर तुझ्या तिकडे. हा पुढे इकडे जा. पलीकडे शाळेकडे जा. पलीकडे जा. पिंपळाच्या झाडाकडे. पुढे पिंपळाच्या झाडाकडे तिकडे जा. त्या झेरॉक्सच्या दुकानाकडे. बघा स्टॅटिस्टिक्स सांगतायत सर की पहिल्या 3 षटकांमध्ये फक्त 21 धावा होत्या आणि नंतरच्या 3 षटकामध्ये मात्र 67 धावा या ठिकाणी कुठलेल्या आहेत. अक्षरशः गोलंदाजाची अक्षरशः धुलाई या ठिकाणी म्हणता येईल त्या पद्धतीने केलेली आहे आणि 88 धावा झालेल्या आहेत. 89 धावा करायच्या आहेत कोल्हापूर संघाला जिंकण्यासाठी. आणि या पुढचा जे निवेदन आहे, सूत्रसंचालन आहे ते एरनकर सर करतायत. मी त्यांना विनंती करतो कि सर आप हिंदी में आपकी बात रखिए और हमारे दिल को सुकून दीजिए. हाँ 2 मिनट. टीचर फाइटर्स पेन रायगड आयोजित गुरुवर्य नितीन पाटील सेवापूर्ती चषक 2025 पर्व 6वे या सामन्यांसाठी आम्हाला जे विशेष सहकार्य मिळाले ते म्हणजे पेन प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी, सुप्रसिद्ध राजू पिचिका उद्योजक शिक्षक परिषद समिती. पूर्ण 5 दिवस जी आम्हाला पाण्याची व्यवस्था केलेली आहे ते सन्माननीय महेंद्र गायकवाड सर
तसेच आम्हाला 5 दिवस जे चेंडू पुरवले ते बबन नावळे सर, प्रवीण गावंड सर, मंगेश कांबळे सर, संपूर्ण टुर्नामेंटमध्ये आपल्याला जेवणाची व्यवस्था केली ते म्हणजे दशरथ ऐरणकर सर, पडळकर सर, संतोष सावंत सर, या सर्व मान्यवरांचा आम्ही खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद. हेलो, चलो टॉस के लिए आइए मास्टर ब्लास्टर अहिल्या नगर बनाम एफसीसी बीड. दोनों कप्तानों को दरख्वास्त है कि आप तुरंत टॉस बॉक्स में टॉस के लिए आइए. इसके बाद का डू और डाई मुकाबला रहेगा. चलते हैं मैदान की ओर, जहां जीत के लिए कोल्हापुर टीम के लिए 89 रन की ज़रूरत है. 88 रन की भरभक्कम पारी खेली सिंधुदुर्ग टीम ने. सलामी बल्लेबाज छत्रपति शाहू कोल्हापुर टीम की ओर से युवराज और संतोष. स्ट्राइक पर युवराज और नॉन स्ट्राइक पर संतोष. गेंदबाज के लिए गेंदबाज तैयार पहली ओवर डालने के लिए. नाम बताइए हमें गेंदबाज का. सुनील कोल्हे गेंदबाजी के लिए तैयार रहेंगे. पहला ओवर पावर प्ले का ओवर रहेगा. हॅलो. पहले ही गेंद पे सिद्धता स्पष्ट किया, छक्का जड़ाया है गेंदबाज युवराज ने और एक लगाया है डीप स्क्वायर लेग रीजन के बाहर. बेहतरीन शॉट. 6 रन. बैक टू बैक 2 रन. हॅलो. अहिल्यानगर आणि एफसीसी बीड दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस उडवण्यासाठी यायचं आहे. बीड संघाचे कर्णधार आलेले आहेत. मास्टर ब्लास्टर अहिल्या नगर, आपके कप्तान को हम दरख्वास्त करते हैं आप तुरंत आ जाइए टॉस के लिए. बीड टीम के एफसीसी बीड की टीम के कप्तान सैंडी यहाँ आ चुके हैं. आप भी आइए और हमें सहयोग कीजिए. लगातार 2 गेंदों में 2 बड़े छक्के जड़े और एक, लेकिन इस बार गेंद टप्पा पड़ने के बाद बाउंड्री लाइन के बाहर गई है, तो ये 4 रन हो गए. 16 रन पावर प्ले के शुरुआत में. पहले 3 गेंदों में भारी रन आ चुके हैं. जिस तरह की बल्लेबाजी सिंधुदुर्ग टीम की ओर से आखिरी के 3 षटक में 3 ओवर में हमने देखी, यहाँ तो पहले षटक में ही पहले ओवर में ही शुरुआत की है. भारी शुरुआत कहना पड़ेगा युवराज की ओर से. फिर एक बार इक्का दुक्का नहीं, हम बस चौके छक्के ही लगाएंगे. आए हैं जीतने के लिए, बस जीत के ही जाएंगे. यही युवराज हमें यहाँ बता रहे हैं, क्योंकि पहले 2 गेंदों में 2 छक्के जड़ाए और उसके बाद 2 गेंदों के बाद की 2 गेंदों में 2 24 रन आए. कुल स्कोर 20 रन बगैर किसी नुकसान पर. गेंदबाज को अपने अभी लाइन के ऊपर ध्यान देना पड़ेगा. सटीक लाइन एंड लेन की यहाँ जांचनी पड़ेगी. लेकिन फिर एक बार शॉर्ट गेंद, और शॉर्ट गेंद को पार्किंग प्लॉट में भेजा है. 6 रन जरूर मिलेंगे. इस 6 रन के साथ कुल स्कोर आगे बढ़ता हुआ 26 रन. एक गेंद और इस ओवर की बची है. छक्का छक्का 6-6 4-4 6-6. छक्कों की बौछार, चौकों की बौछार हो रही है इस पावर प्ले की ओवर में. अपने बल्लेबाजी की सिद्धता स्पष्ट करते हुए बल्लेबाज युवराज, काफी बढ़िया बेहतरीन गेंद बल्लेबाजी. और एक आया है, उड़ाया हवाई सफर, हवाई फायर. 6 रन. 4 छक्के और 2 चौवे जड़ाए इस बल्लेबाज ने पावर प्ले के पहली गेंद पे. 32 रन आ चुके हैं. बेहतरीन गेंदबाजी. माचिस की तीली तो फालतू में बदनाम है, आग तो यहाँ युवराज के बल्ले ने लगाई है. टॉस के लिए आइए अहिल्या नगर टीम. कप्तान को हम दरखास्त करते हैं आप तुरंत टॉस के लिए आ जाइए. इसके बाद का तुरंत मुकाबला डू और डाई मुकाबला है. जो टीम इस मुकाबले में जीत दर्ज करेगी
वो क्वार्टर फाइनल का मुकाबला, आज का अंतिम मुकाबला खेलेंगी। फिर एक बार अच्छी गेंद, टप्पा पड़ने के बाद थोड़ी सी बाहर जाती हुई गेंद, डॉट गेंद की समाप्ति। जिस तरह की गेंदबाजी हुई है सुनील की, काफी महंगे साबित हुए थे, तो कमबैक करना पड़ेगा अरविंद को। सटीक लाइन एंड लेंथ के ऊपर भर देनी पड़ेगी। अच्छी गेंदबाजी अगर इस ओवर में होती है। फिर एक बार, और यहाँ एक तेरी तो मेरी, लड़ खुल के मैदान अब खाली पड़ा है। दम है तो चौका मार, दम है तो छक्का मार, दम है तो विकेट गिरा। चौका भी मारा, छक्का भी मारे और विकेट भी गिराई है। बेहतरीन क्रिकेट इस मैदान में हमें देखने पड़ा है। भी टीम ने टॉस जीती है और फील्डिंग करने का निर्णय लिया है। अहिल्यानगर टीम टॉस हार चुकी है, लेकिन टॉस का हार जीत का कोई मायना नहीं होता है। जिस दिन किस्मत का सिक्का उछलेगा उस दिन हेड भी मेरा और टेल भी मेरा। अच्छी गेंदबाजी, लगातार 2 गेंदे डॉट प्लस विकेट, और एक बार अच्छी गेंद। खतरा हो सकता था, लेकिन खतरों से खेलने वाले ही तो खिलाड़ी होते, खतरा मोल नहीं रहे, क्योंकि उनको पता है अगर युवराज और आए हुए बल्लेबाज अमर अगर आखिरी गेंद पर खेल सकते हैं तो जीत के पास जरूर पहुंचेंगे। अरविंद फिर एक बार तैयार, बॉलो बैक ड्राइव, हवाई फायर। गेंद इतनी ऊंची उठी, इतनी ऊंची उठी, मानो एयर हॉस्टेस को चुम्मी देके बाहर गई। छह रन के साथ कुल स्कोर आगे बढ़ता हुआ 38 रन बगैर 1 विकेट के नुकसान पर। बाद आउट होने वाले बल्लेबाज संतोष। डगआउट होकर वापस लौटे, लेकिन क्या पारी खेली है पहले ओवर में युवराज ने। छक्के और चौकों की बारिश, कड़ी धूप में बारिश, छक्के और चौकों की। हालांकि 3 गेंदें बहुत अच्छे डाली थी अरविंद ने। चौथे गेंद थोड़ी सी ओवर पिच गेंद को घुमा दिया, और एक पैडल स्वीप, गेंद जाएगी सीधी बाउंड्री लाइन के बाहर, डीप स्क्वायर लेग रीजन में, प्रेक्षणीय 4 रन। बेहतरीन बल्लेबाजी अमर पाटिल की ओर से। 42 लॉस ऑफ 1 विकेट। इस ओवर का आखिरी गेंद डालने के लिए तैयार हो जाएंगे अरविंद। फुल टॉस गेंद थी, गेंद को घुमाया है डीप बाउंड्री लाइन के बाहर, और एक कड़ा प्रहार, छक्का। सिंगल डबल की हमें जरूरत ही नहीं, हम चौके छक्कों के ही बदौलत जीत की ओर बढ़ेंगे। पहले ओवर में पहले पावर प्ले के ओवर में रन आए थे कुल 32, और इस ओवर में दूसरी ओवर में आए हैं कुल 16 और 32, 48 रन टीम के खाते में जड़ चुके हैं। जीत की ओर आगे बढ़ते हुए कोशिश करनी पड़ेगी, अर्थात सिंधुदुर्ग टीम को। कोशिश ऐसी करो, गेंदबाजी अच्छी ऐसी करो कि हारते हारते कब जीत जाओगे पता ही न चले। महेश तीसरे ओवर की गेंदबाजी के लिए तैयार, अच्छी तरह से खेला है गेंद, कारपेट के सहारे जाती हुई मिड ऑफ की लॉन्ग ऑफ के ऊपर, लॉन्ग ऑफ की ओर 1 रन जरूर मिलेगा। इस 1 रन के साथ कुल स्कोर आगे बढ़ता हुआ 49 लॉस ऑफ 1 विकेट। अच्छी गेंद और एक बेहतरीन गेंद जाती कवर बाउंड्री के दिशा में। जब तक कि गेंद को फील्ड करे दोनों बल्लेबाजों ने अपना छोर बदल कर 1 रन आसानी के साथ पूरा किया।
इस एक रन के साथ कुल स्कोर आगे बढ़ता हुआ 50 रन 50 लग चुके स्कोर बोर्ड के ऊपर। अब 39 रन की जरूरत है। अच्छी गेंद टप्पा पड़ने के बाद थोड़ी सी बाहर निकलती हुई, बल्ले का मुंह यहां बंद कर दिया गेंदबाज ने, और डॉट गेंद यहां आती हुई। हर एक डॉट गेंद प्रेशर क्रिएट करेगी बल्लेबाजों के ऊपर। और एक डॉट गेंद, क्या बात है, बेहतरीन गेंद। गति परिवर्तन थोड़ी सी धीमी डाली थी ये गेंद, बल्लेबाज पूरी तरह से खामोश रह गए, गेंद समझ न पाए, पढ़ न पाए, और गेंद सीधी विकेट कीपर के दस्ताने में जाती हुई डॉट गेंद की समाप्ति। लगातार 2 गेंदे डॉट, और एक आएगी क्या, लेकिन यहाँ गैप सिलेक्शन, गेंद सीधी मिड विकेट बाउंड्री के बाहर। 4 रन। अच्छी बल्लेबाजी होती हुई दोनों बल्लेबाजों के बदौलत युवराज और अमर पाटिल की ओर से। युवराज ने तो छक्के और चौकों की बौछार किए, यहाँ 4 छक्के और 3 चौके लगाए हैं। कुल 37 रन पर खेल रहे हैं, पारी को आगे लेते जाते हुए। अपील की थी जरूर, लेकिन अपील में उत्साह ज्यादा है, विश्वास कम है। इसी बीच दोनों बल्लेबाजों ने लेग बाइक के तौर पर 1 रन आसानी के साथ पूरा किया। ओवर की समाप्ति, महेश के ओवर की समाप्ति के बाद कुल स्कोर 55 रन। हालांकि सिंधुदुर्ग की बल्लेबाजी को बात की जाए तो पहले 3 ओवर में उन्होंने 21 रन बनाए थे, लेकिन आखिरी के 3 ओवर में उन्होंने 67 रन जोड़े, और इसी के बदौलत कुल स्कोर खड़ा किया था 88 रन का। 89 रन की ज़रूरत है जीत के लिए। 3 ओवर समाप्त हुए हैं। इस 3 ओवर में आए हैं, पहले ओवर डाला था सुनील ने, 32 रन खर्च किए थे। दूसरा ओवर डाला अरविंद ने, 16 रन खर्च किए। अब महेश ने भी बेहतरीन गेंद की, 7 रन दिए। तो रनों का जो आलेख है वो नीचे गिरता हुआ सिंधुदुर्ग टीम का। अब गेंदी बची है 18, और जीत के लिए 34 रन की जरूरत है। 18 गेंदे और 34 रन की जरूरत। किरण पवार गेंदबाजी के लिए अपना निजी पहला और टीम की ओर से चौथा और डालेंगे। इतना शॉर्ट गेंद, खराब गेंद, साधारण गेंद पर बल्ला घुमाया। डिफाइन लेट के रीजन में छक्का जड़। 6 रन के बदौलत कुल स्कोर आगे बढ़ता हुआ 61 रन, 1 विकेट के नुकसान पर। सटीक लाइन एंड लेन पर गेंद डालनी होगी, कोशिश करनी होगी। संघर्ष तो करना ही है, संघर्ष ही तो प्रकृति का आमंत्रण है। जो स्वीकार करता है वही साहसी होता है, खिलाड़ी होता है। और एक बेहतरीन शॉट, 6 रन। पीटे हुए बॉलर और फटी हुई कॉलर कभी इज्जत नहीं देती। पिटाई हो रही है हमारे प्रवीण गावंड सर, क्योंकि वो वहां गेंदे ढूंढ रही है। कितनी गेंदे ऊपर गई है, ढूंढ रहे, ढूंढो ढूंढो रे साजना, गेंद ढूंढो। निजी 49 रन पर खेल रहे युवराज, क्या बेहतरीन बल्लेबाजी। और 49 रन पर उनकी पारी यहाँ समाप्त। 50 यहाँ मिस होती हुई। हालांकि मौका था 50 बनाने का, लेकिन पूरी तरह चूके। लेकिन बेहतरीन बल्लेबाजी उनकी ओर से हमने देखे। लगातार 2-2-2-3 बार उन्होंने 6 छक्के जोड़े, 2 चौके उनके बल्ले में, 3 चौके लगाए, 6 छक्के लगाए, और पूरी निजी 49 रन की पारी पर उनकी पारी समाप्ति होती हुई। नीलेश पाटिल भी गेंद ढूंढ रही है।
आंखों के चश्मे है ना, वो चश्मे निकालो तभी आपको गेंद नजर आएगी। ढूंढो, मिलेंगे। 2 छक्के खाने के बाद एक महत्वपूर्ण विकेट प्राप्त किया और एक सफलता प्राप्त करते हुए। क्या बात है, एक तेरी तो एक मेरी। अभी आते हुए ये बुरे वक्त जरा अदब से पेश आना, क्योंकि देर नहीं लगता वक्त बदलने में। वक्त बदल चुका है, अब वक्त आ चुका है सिंधुदुर्ग टीम का। कुल स्कोर 67 रन, 3 विकेट के नुकसान पर। अभी 21 रन की जरूरत है। 14 गेंदे और 22 रन की दरकार है। जो पहला ओवर डाला था सुनील ने पावर प्ले का, खासे महंगे साबित हुए थे। 32 रन खर्च किए उसने अपने ओवर में, और वही यहाँ टीम कोल्हापुर आगे बढ़ती हुई नजर आई। कमबैक किया था महेश ने, 7 रन दिए थे तीसरे ओवर में, लेकिन किरण पवार के पहले और दूसरे गेंद पर आए हुए 2 छक्के, और बाद में कमबैक किया किरण पवार ने, लगातार 2 विकेट चटकाए हैट्रिक पर। किरण पवार इज ऑन हैट्रिक। क्या हैट्रिक लेंगे? न्यू बैटर महेश कांबळे हमारा मेन अंपायर की ओर से गार्ड लेते हुए। कुल स्कोर 67 रन, 2 विकेट के नुकसान पर। 3 विकेट के नुकसान पर। ऑफ स्टंप के बाहर जाती हुई गेंद, अपील जरूर की थी लेकिन उत्साह ज्यादा था अपील में। अंपायर ने निसंदेह नकारा नाबाद नॉट आउट घोषित किया है। 1 रन जरूर मिलेंगे। बल्लेबाजों को अवसर था अपना अपना छोर बदल के 1 रन पूरा करने के लिए। 68 रन, लॉस ऑफ 3 विकेट। आगे आके स्टेप आउट होकर खेलने का प्रयास। 1 रन जरूर मिलेगा, दूसरी रन की कोई गुंजाइश नहीं। इस 1 रन के साथ कुल स्कोर आगे बढ़ता हुआ 69 रन। अब 20 रन की दरकार है। गेंदी बची है 12 गेंदे और 20 रन। अच्छी गेंदबाजी, अच्छी बल्लेबाजी, अच्छी फील्डिंग, सब तरफ से अच्छा और अच्छा ही होता हुआ इस मैदान में। 2 गेंदे ढूंढ के लाई है। शाबाशी देनी पड़ेगी हमारे प्रवीण पाटिल सर को। गेंदबाज का नाम बताइए। महेश, जिन्होंने निजी पहला शतक तीसरा डाला था। अच्छी गेंद, गैप सिलेक्शन, गेंद जाएगी सीधी सीमा रेखा पार। 4 रन। अब समीकरण आ पहुंचा है। 11 गेंदे और 16 रन की दरकार है। अभी तो चौका मारा है, छक्का आना बाकी है। आगाज देखा है आपने, अंजाम अभी बाकी है। शुरुआत तो बेहतरीन की थी युवराज ने। गेंदबाज फिर एक बार तैयार हो जाएंगे गेंदबाजी के लिए। फुल टॉस गेंद, और फुल टॉस पर फुल टोल वसूला है। 6 रन जरूर मिलेंगे। हवाई फायर, मैंने अभी अभी कहा था। अभी तो चौका मारा है, छक्का आना बाकी है। आगाज देखा है आपने, अंजाम अभी भी बाकी है। चौके के बाद आया हुआ छक्का मनोबल बढ़ाता हुआ छत्रपति शाहू कोल्हापुर टीम का। क्या बात है, बेहतरीन बल्लेबाजी, छक्के और चौकों की बौछार। और एक बार आगे आके खेलने का प्रयास। गेंद सीधी जाती हुई शॉर्ट कवर रीजन में। जब तक कि गेंद को फील्ड करे, दोनों बल्लेबाजों ने आसानी के साथ 1 रन पूरा किया। इस 1 रन के साथ कुल स्कोर आगे बढ़ता हुआ 80 रन। अभी भी 9 रन की दरकार है और गेंदें बची है 9 में 9। प्रिडिक्शन बॉल टू रन। 1 रन मिलेगा। 1 रन के आगे कुछ भी नहीं मिलेगा। अभी तो मैच बना ही है।
छत्रपति शाहू टीम कोल्हापुर ने। फिर एक बार आगे आके खेलने का प्रयास, यहां गलती की फील्डर ने, अन्यथा एक आसान कैच हो सकता था। मिस जज कर बैठे लॉन्ग ऑन के फील्डर, अन्यथा और एक विकेट चटकाने में सफल हो सकते थे गेंदबाज। कैच नहीं भाई, अपने मैच गंवाया है। मैच में आ सकते थे, बन सकती थी मैच, लेकिन एक चूक, लेकिन गलती क्रिकेट में नहीं चलती। और एक गेंद सीधी बाउंड्री लाइन के बाहर और ये मैच खत्म होते हुए। अच्छी बल्लेबाजी, 88 रन की पारी स्कोर चेस करते हुए दोनों टीम। बेहतरीन बल्लेबाजी दोनों टीम की ओर से देखने मिली। चलो मैन ऑफ द मैच नो डाउट युवराज, जिन्होंने काफी धुआंधार बल्लेबाजी की। 59 रन, 6 छक्के और 4 चौके के बदौलत 49 रन की पारी उन्होंने खेली। बेहतरीन बल्लेबाजी के तौर पर अपनी टीम को जीत दर्ज किया है। मेहनत की, कड़ी मेहनत के साथ उन्होंने स्कोर बनाया। तुम मेहनत की और एक कदम बढ़ाओ, सफलता तुम्हारी तरफ 10 कदम बढ़ेगी। हनुमान नाईक सर आपण या ठिकाणी आलायत, आपलं सहर्ष स्वागत। ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे। हनुमान नाईक सर, आपण या मैदानाचा ताबा घ्या। चलो नीलेश पाटिल सर आइए, मेरे साथ जुड़ जाइए। और हमचे पडळकर सर, पवार सर आप भी आ जाइए। इसके बाद इस मैच का आंखों देखा हाल, हालांकि मैच है मास्टर ब्लास्टर अहिल्यानगर बनाम एफसीसी बीड। डू और डाई मैच है, करो या मरो मुकाबला है। इस मैच में जो टीम जीत दर्ज करेगी वह टीम कोल्हापुर की टीम के साथ खेलेगी। हेलो, मैन ऑफ द मैच युवराज आ जाइए मैन ऑफ द मैच के लिए। हालांकि